हे बघा इंजिनियर बीटेक मध्ये हे बघ काय शिकवतात. फर्स्ट ईयर में ही औकात पता चले. कम्प्युटर इंजिनियर मी पण इंजिनियर आहे. हा पण इंजिनियर आहे. आणि हा बघा हा लांबून येतो ना बघा हा नाही हा फार्मसी. हा सिव्हिल इंजिनियर आहे. आणि हाच आता आमची होळी बनवणार आहे इथे. वन साइड गण्या हाय कर हाय. काय मी सुचवय बस बाकी ते हे बी उद्या आणायचं कोणते बॉल झाला पाहिजे. आमच्या गाडी घ्यायची आहेत ना. बोलू उचल यार एकटा. नाही गौरव कुठे? गौरव वर गेलाय. अभिषेक पाच दे कोणीतरी इकडे समोर या. अरे सोड. अरे सोड. हा जोर आला गोलूला जोर आला. Come on. तिकडनं पकड खालून बघा तिकडनं. शाबाश. हे हळू भाऊ माझ्या गाडीला तोडणार तुम्ही. हा बघा हा जो बांबू आहे हा सेंटर आहे होळीचा. दगडी अशा प्रकारे आपला बांबू उभा राहिलेला आहे. आधारस्तंभ होळीचा. जवळजवळ 8 फुटाचा आहे ना. 8 की 9 फूट. भाई आमच्या होळीमध्ये बघा काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जात आहेत. शिडी पोकळ बांबू जाड बांबू. हे कोणातरी फर्निचर आहे तुटलेला. मारू हो आपला शुभम आलेला आहे. अशा प्रकारे शुभम हाय कर. तुझा चारा आणलाय शुभम क्रॉस जॉडी टिक. खाऊन घे नाश्ता करून घे. शुभमचा नाश्ता आलाय. इथे पाय दे इथे पाय दे तुझं वजन बघ. हळूहळू आलेला आहे आपला साऊथ पिक्चरचा हिरो धनुष. हाय करा धनुष. मारी 3 मारी 4 कधी येते धनुष? पुढच्या वर्षी ना. होळी बनवायला खास आले आहेत धनुष आपल्यासाठी. तर अशा प्रकारे आपले लाकडं लावून झालेले आहेत होळीला आजूबाजूने. टाइमपास करायची बात आहे काही. दादा हे वर लाव ना. वरती नाही हे असे लाकडं आहेत ना यांना खालून बांधला ना की मग होळी पडत नाही. बांधलेला काय वर पकड. तर पहिले आम्ही लाकडं लावून घेतले. त्यानंतर
तारेने बघा फिट केलंय. तारेने फिट केली होळी जेणेकरून लाकडं पडणार नाहीत. एकदम टाईट. पावर दाखव. हा पसरवती. आता साईडला आम्ही रेती टाकून घेतली आहे जेणेकरून जेव्हा होळी पेटेल तेव्हा ते खालच्या डांबरला काही होणार नाही म्हणून साईडला रेती टाकून घेतोय आम्ही. very much dedicated, hard working and inspiring Ayush Tambe, inspired by Narayan, which is our caretaker of our building. तो बोलतोय तो. हे भाऊ हे कचरा साफ करतोय. चला चला कचरा 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 उठे उठ. आता काय करायचं ते सांगितलं. कचरा साफ करायचंय उठ. अरे तू कचरा आहेस ना भाऊ उठ. कचरा ती पितोय. स्वॅग आमच्या व्हिडिओला स्पॉन्सर द्या. हा आमच्या बिल्डिंगचा क्रिश आहे. हे हा बोलतो फुटेज साठी काम करतोय. हा बोलतो फुटेज साठी काम करतोय तो. नाही हे बघा मी उभा आहे पायावर 2 पायावर आणि काम करतोय. हा बघा हा 2 मिनिटाने उभा राहू शकत. 2 मिनिटं उभा राहिला की लगेच जाऊन बसतो. ह्याला एक बसायला जागा पाहिजेच. बघितला असा या तेव्हा पॅन्ट दाखवायची. पॅन्ट दाखवा. पॅन्ट मुद्दामून आहे ना माती बिती लावतो म्हणजे जेणेकरून वाटलं पाहिजे काम कर. हा बरोबर स्ट्रॅटेजी आहे याची. स्ट्रॅटेजी आहे ती. उठलो मी आता. हा आता बघू. ए दे दे याच्या हातात दे. बघितला बघितला. बस आता बस कर. किती हे कर. अरे लोकांना बघू दे तू पण काम केलंय की नाही. परत या बाईक करून तुमचं आता आले ते लोक रेती घेऊन. बाईकवर रेती आणलेली आहे खूप सारी. रेती कशी आहे इकडे टाकायला लागते त्यामुळे ग्राउंड जळत नाही. भारी काम केलंय. नाही नाही आता माझं चॅनल अभि देशमुखने टेक ओव्हर केलंय आणि या व्हिडिओला स्पॉन्सर आहे अनन्य उर्फ गोलू सुरडकर. त्यांच्या मोबाईलमध्ये iPhone 16 मध्ये चालू आहे. हे बघा माझा मोबाईल आहे हा माझ्या खिशातच आहे पण आयुष तांबे व्लॉग्स हा अनन्याच्या मोबाईलमध्ये निघतंय. तर अनन्याला आपण एकदा थँक्स बोलूया आपल्या. धन्यवाद. गाईज सॉरी चुकून मगाशी मी 16 बोललो. 17 आहे भाई. गोलूला राग आलाय तो. गोलूला राग आलाय. 16 बोलल्यावर गोलूला राग आलाय. iPhone 12 आहे. iPhone 17 आहे. माझी चूक झाली. तो मला बोलला येऊन की तू चुकीचा बोलला आयुष दादा. माझी इज्जत डाऊन झाली थोडी. एक वर्जन डाऊन झाला म्हणून. एक वर्जन डाऊन झालं. इज्जत पण डाऊन झाली. अरे 1 2 3 4 जण लागतं एक गोणी फाडायला. ती पण नाही फाटत आहे. अरे गोलू आई काय ताकद दाखवली मस्त. सगळे अरे मी इथून सगळ्या पहिली एकच माणूस फाडू शकतो. गण्या गण्या हे सांभाळा. गण्याकडे शस्त्र दिलेलं आहे. बस 12व्या जेलमध्ये जाऊन आलाय. 12व्या पाटला हो बघा 12व्या जेल. या गेली ना ती. गेली ते. हा खूप कामाचा माणूस आहे आणि हा त्यापेक्षा जास्त कामाचा. अरे आई भाई बाजूला स्टूल आहे माझ्या खांद्यावर उभा आहे. बाजूला टूल असून याच्या खांद्यावर उभा आहे. अरे ते पहिलेच उभा होतो ना. हे हाय तर बोल तिकडून. चैतू हाय तर बोल.
हे उतर सही. हे थांब त्या साईडला स्टूलवर पास. हा, हे घे पाय दे आरामात. हो 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 मिशन सक्सेसफुल. यावेळेस किती मिनिटाचा व्लॉग बनतो काय वाटतं? ह्यावेळेस काय माहिती, बघू आता केवढा बनतोय ब्लॉग. पण भाई मला 4-5 दिवस लागणार आता रिकवर व्हायला. 10 तर लावले. अरे पण तूच बोलत होता त्याचं वजन नाही काय. अरे वजन नाही, पण 10 जणांचं वजन टाकतो ना, त्याचा काय, त्याचा वजन नाही बघा तुम्ही, त्याचा वजन हाय नाही, पण तो 10 जणांचं वजन टाकतो. आता काय करू शकतो भाई. मी एकमेव असा माणूस आहे जो 6 1 घेऊ शकतो, पण मला कोण घेणार खाली. इकडे काय आहे, होळी आहे, गोविंद कुठं आला मध्ये? लोकांना आमच्या नवयुग असं यांना घेता काय यांना? यांचं काय चालू आहे इकडे? होळी आली आहे. वर्षे 24 तास 365 दिवस नवयुग गोविंदा पथक ओनली. हा? जय गोविंदा जय नवयुग. कट्टर 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 एंडिंग कट. तर कारण की काय माहिती आहे, कारण आपल्या नवयुग गोविंदा पथकाच्या व्लॉगला लय व्ह्यूज आलेत म्हणून. भाऊ. ते दुर्योधन के खातिर करण खडा. Sorry, ए, 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 ए. अरे 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 थांब ना भाऊ, घेतो ना भाऊ. घे चल तिकडून काय थोडी दूध. आमच्या ब्लॉग साठी 2 शब्द बोला. धन्यवाद. एकच शब्द झाला तरी पण ठीक आहे. धन्यवाद. चला गाईज आता हे स्टोरी सांगणार आहे आपल्याला तुम्हाला होळीच्या आता मी मागची. होळीची शॉर्ट मध्ये स्टोरी सांगतो. तुम्ही बरोबर आहे की नाही ते कमेंट मध्ये सांगा मला. बरोबर. चुकलो असेल तरी कमेंट मध्ये सांगा. तर मग एक हिरण्यकश्यपू म्हणून राक्षस होता, त्याचा मुलगा होता प्रल्हाद. तो विष्णूची भक्ती करायचा. तर मग त्याला हिरण्यकश्यपूला ते आवडलं नाही, म्हणून त्यांनी त्याच्या बहिणीला होळिकाला त्याला जाळायला बोलवलेला. पण होळिका त्याला आगीत घेऊन बसली, पण प्रल्हादला काही झालं नाही. होळिका जळली, म्हणून आपण होळी साजरा करतो. तर एवढी मला स्टोरी माहिती आहे. तर बरोबर आहे काय सांगा. बरोबर आहे. आणि अजून काय ऍड करायचं असेल तर कमेंट मध्ये ऍड करा नक्की. याच्यामध्ये ऍड होऊ शकतं पण मग हे चुकीचं नाही. बरोबर बोलला. बरोबर बोललो ना. बरोबर बोलला. तर आता ऑलमोस्ट आपली होळी तयार झालेली आहे. आणि हे बघा आपला दुसरा कॅमेरामॅन पण आहे, अभिषेक. बजेट वाढलाय ब्लॉगचा. 1000 फॉलोअर झाले ना, सबस्क्रायबर्स, म्हणून बजेट वाढलाय. असिस्टंट आहे माझा अभि. अभिला आपण आज थँक्स बोलूया, कारण की अभिनी पूर्ण ब्लॉग म्हणजे मी काम करत होतो तेव्हा त्यांनी थोडे क्लिप्स काढून ब्लॉग काढायचा प्रयत्न केलाय. संपलेलं नाही काम. अजून काम संपलं नाही, पण आधीच थँक्स बोलून ठेवतो. अजून काम आहे बाकी. हे बघा ऑलमोस्ट तयार झाली आहे. उद्या आजचा दिवस आम्ही आजचा दिवस गवतच लावणार आहे. उद्या आम्ही फुलं वगैरे लावणार आहे होळीला. काय डेकोरेशन असेल ते उद्या करणार आहे. गाईज आता चाललो आम्ही विटा आणायला. विटा कमी पडलेल्या जस्ट फॉर द बाउंड्री ऑफ होली चाललोय विटा आणायला. बघूया आता विटा कुठे भेटतात आम्हाला. विटांच्या शोधमध्ये आम्ही खूप फिरतोय. ते बघा गोलू आणि गौरव. बघू आता विटा कुठे घ्यायला चाललोय. तिच्या पुढची बिल्डिंग घे पटपट. विटा भेटल्यात. गोलूला आता नाश्ता करायची इच्छा होते. भूक लागली. केव्हापासून काम करतोय गोलू? 2 वाजल्यापासून. आम्ही पण 2 पासूनच आहे. स्टोरी मध्ये डिग्री आहे बघा याची. झालंय भरून विटा गोणी. मोठे एकतर लेट आलाय तू.
एक तर लेट आम्ही आला सकाळपासून कामं करतोय. सगळ्यात लेट आलोय सगळ्यात शेवटचा फिनिशिंग टच कमीच दिलाय ना बरोबर आहे. ऋषिकेश विठ्ठल कुंभार कंसामध्ये फाटका तोंडाचा कुठे काय बोलेल हा या गोष्टीचे गॅरंटी नाही नेम नाही मी जे पण बोलतो ना त्यामुळे जर तुम्ही फेमस नाही फेमस होणार तुम्ही टाकलच नाही तर असा होता आपला आजचा दिवस. आपली होळी बनवून कंप्लीट झालेली आहे. आता फक्त डेकोरेशनचं काम बाकी आहे. तुम्ही बघू शकता हे बघा आणि ह्याचा पूर्ण जे क्रेडिट आहे ते आपल्या ह्या सर्व पोरांना आहे. ह्या सर्व पोरांमुळे आपल्याला ही एवढी चांगली अशी होळी बनवता आली. उद्या आम्ही डेकोरेशन करणार आहे. तर डेकोरेशनचा तुम्हाला जर फोटो वगैरे बघायचे असतील तर माझा इंस्टाग्राम चॅनल आहे बघा, ह्याच्यावर तुम्ही जाऊन स्टोरीला चेक करू शकता. उद्या मी टाकणार आहे स्टोरी. आणि आता आपण आपला हा ब्लॉग इथे एंड करूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, तो कमेंट करा ब्लॉगवर, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, बाय बाय.